नमस्कार मैत्रिणो, मी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपल्याला काय बनवायचं आहे. हे बघा, वाटण घेतलेले कांदा, लसूण, खोबरं, काळे तीळ, कोथिंबीर, बस एवढंच घेतलं आहे, जास्त काही घेतलेलं नाही. आपल्याला मस्तपैकी एकदम बटाटा आणि शेवगा, मस्त बटाटा शेवगा बनवायचा आहे. पहा, अगदी झणझणीत चमचमीत असा चवदार मस्तपैकी याची भाजी बनवायची. मग चला पाहू. इथं आता मी कढई ठेवणार आहे. पहा, केसर आणि कढईमध्ये तेलही टाकलं आहे बरं का. चला मग घेऊया खोबरं परतून. खोबरं अगदी छान पद्धतीने परतलं आहे. पहा, जास्त वाटणही टाकायचं नाही, वाटण हे थोडंच लागतं आपल्याला बरं का. अगदी अप्रतिम लागणार ही चमचमीत झणझणीत भाजी होणार आहे आपली. पहा बरं, हे बघा मैत्रिणींनो, कांदा अगदी छान असा कलर येतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा, अगदी पूर्ण हा कांदा आपल्याला फोडून घ्यायचा आहे बरं का, परतताच. आणि जसा आपण परतू तसं तो कांदा बी अगदी फुटतो आणि अगदीच मोकळा होतो. बघा, छान अगदी कलर आलेला आहे. चला, कांदा अगदी छान परतून झाला आहे. त्याच्यानंतर लसूण आणि कोथिंबीर टाकून घेऊया मैत्रिणींनो, ते सुद्धा आपण परतून घेऊ. पहा बरं, छान पद्धतीने कोथिंबीर आणि लसूणसुद्धा भाजून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. दोन्ही भाजून झालेलं आहे. आता पूर्ण वाटण आपण हे ताटात काढून घेऊया. हे बघा, आणि खरं सांगू का मैत्रिणींनो, शेवग्याची भाजी खरंच खावी, आठवड्यातून 2 वेळा तरी करावी आणि खावी. खरंच खूप छान लागते आणि आपल्या डोळ्यांसाठी हा शेवगा खूपच फायदेशीर असतो बरं का. मी याच्या आधी सुद्धा तुम्हाला दाखवली होती शेवग्याची भाजी, पण ती थोडीशी वेगळी होती, ही वेगळी. आणि ही भाजी खरंच एवढी छान लागते खायला. मग पहा, आता आपल्याला भाजी कशी बनवायची, अगदी चमचमीत अशी भाजी बनवायची. चला, वाटण अगदी बारीक माहीम असं वाटून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. कढईमध्ये तेलही ओतले. चला, आता याच्यात जिरी टाकून देऊया. जिरी छान अगदी तडतडून द्यायची. पहा मैत्रिणींनो, मस्त जिरी अशी तडतडली पाहिजे आपली. जिरी तडतडली की त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे, पाहू शकता तुम्ही, कढीपत्त्याची पानं. कढीपत्ता अगदी छान पद्धतीने असा नाचायला लागला की त्याच्यानंतर टाकायचे टॅमॅटो. टॅमॅटो बी अगदी चांगला म्हणतात ना, सॉफ्ट होस्तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्यात बरं का टॅमॅटो मैत्रिणींनो. इथं टाकणार आहे आता संपूर्ण मीठ, मसाला, हळद, पहा, बेडगी मिरची पावडर, धना पावडर, मटण मसाला, कांदा लसूण मसाला, काळा मसाला. पहा, संपूर्ण मसाले मी इथं टाकून दिलेले आहेत मैत्रिणींनो, पाहू शकता. अगदीच चांगल्या पद्धतीने आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे. पहा, संपूर्ण मसाले हलवून घ्यायच्यात. त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर टाकायची मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही, अगदी छान पद्धतीने. मग त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं जे वाटण आपण वाटले ते सुद्धा टाकून द्यायचे. पहा, आता त्या वाटणसुद्धा आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे बरं का. कारण की वाटण आपण आधीच भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळं एवढं काही जास्त नाही, पण तरीसुद्धा चांगलं हे परतायचं आहे. बघा, मस्त असं परतलं आहे. आणि शेवगा बटाटा त्याच्यात टाकून द्यायचं आहे. पहा, त्याच्यानंतर टाकायची थोडीशी मुगाची डाळ. पहा, अगदीच मस्त अशी चमचमीत आपल्याला भाजी बनवायची. मग पहा, आणि मुगाची डाळनी अजूनच भाजीला अप्रतिम अशी चव येते. आता आपल्याला किती भाजी बनवायची तेवढं पाणी टाकायचं आहे. बघा, मी 4 माणसांपुरतंच भाजी करणार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून दिलेली आहे मस्तपैकी, अगदी चला, मग आता 5 मिनटं आपली भाजी उकळून देऊया आणि पाहूया पुन्हा. पहा बरं, मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे मैत्रिणींनो. आणि भाजीचा रंग बी किती छान झाला आहे आणि अगदीच आपला शेवगा अप्रतिम असा शिजला आहे बरं का. पहा मैत्रिणींनो, आज तुम्हाला हे बटाटा शेवग्याची भाजी कशी वाटली हेही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि भाजी जर आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनीही करा. आपण नक्कीच मग उद्या भेटूया. बाय.